हॅलो स्टुडंट्स, आज आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन पाहणार आहोत. तुमच्या स्टॅटिस्टिक्समधला प्रॉब्लेम सेटमधला क्वेश्चन नंबर 12 आपण करतो आहे. तिथे समोर मी मुद्दामून आधी क्वेश्चन लिहून ठेवला आहे. दिस टाईप ऑफ क्वेश्चन, तो ब्लॅकमध्ये जो दिसतो आहे त्या टाईपचा क्वेश्चन येतो. व्हॉट इज द क्वेश्चन? एज ऑफ डोनर. त्याच्यामध्ये तुम्हाला डोनर्सचं एज इयर्समध्ये दिलेलं आहे. 20 to 24, 24 to 25 to 29. आता हा प्रॉब्लेम का घेतला? कारण नीट जर पाहिलं तर तुमचे क्लास इंटरवल्स दे आर नॉट कंटिन्युअस. बघा इकडे डिफरन्स कितीचा आहे? 1चा आहे. इकडे डिफरन्स कितीचा आहे? 1चा आहे. इकडे डिफरन्स कितीचा आहे? 1चा आहे. स्टॅटिस्टिक्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, ज्याही वेळेला आपण प्रॉब्लेम करणार, मीन असू द्या, मीडियन असू द्या, मोड असू द्या किंवा हिस्टोग्राम असू द्या, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन असू द्या, या प्रत्येक प्रॉब्लेमला पहिलं तुमचं ऑब्झर्वेशन पाहिजे ते म्हणजे तुमचे क्लास इंटरवल जे दिलेले आहेत ते कंटिन्युअस आहेत का नाही. म्हणून मी खाली ते जे रेड पेनमध्ये लिहिलेलं आहे तिथे आपल्याला तो प्रॉब्लेम परत एकदा लिहावा लागणार आहे. तर काय लिहायचं आहे? मी स्टार्टला लिहिलं आहे बघा, ओरिजिनल क्लास. आता ओरिजिनल क्लासमध्ये पण महत्त्वाचं आहे, त्यांनी जो क्लास दिला आहे त्याच्या बिफोर दॅट वी हॅव टू टेक वन मोर क्लास. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनला फक्त फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनला आणखी एक क्लास घ्यायचा. तर तो त्याच्या मागचा काय येईल? तो येईल 15 to 19. मग पुढचा 20 to 24, 25 to 29, 30 to 34, 35 to 39, पुढे 40 to 44 आणि लास्ट आहे 45 to 49. अगेन व्हेरी इम्पॉर्टंट, जसा आपण स्टार्टला हा एक्स्ट्रा क्लास घेतला तसा एंडला सुद्धा एक्स्ट्रा क्लास घ्यायचा. तो आहे 50 to 54. ग्राफ काढल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल तो आपण एक्स्ट्रा का घेतला. एक्सप्लेनेशन आधी समजून घ्या म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. नाव व्हॉट वी हॅव टू मेक? वी हॅव टू मेक द क्लासेस कंटिन्युअस. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? कंटिन्युअस क्लास इंटरवल. म्हणजे काय करायचं बेटा? 0.5 मागे 0.5 पुढे. चला करूयात. 14.5 to 19.5. नेक्स्ट इज 19.5 to 24.5. 24.5 to 29.5. 29.5 to 34.5. 34.5 to 39.5. 39.5 to 44.5. Next 44.5 to 49.5. Next 49.5 to 54.5. अशा पद्धतीने तुम्ही क्लास इंटरवल्स घेतले. दीज आर कंटिन्युअस क्लास इंटरवल्स. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, वी हॅव टू टेक द नेक्स्ट कॉलम ॲज क्लास मार्क. आता क्लास मार्क म्हणजे काय? आपण मीनच्या वेळेला शिकलो. क्लास मार्क मीन्स क्लास मिड व्हॅल्यू. तर तुमचा ॲक्च्युअल जर नीट पाहिलं तर 15 आणि 19 याच्या मधला काय येतो? 17. जर तो नीट तुम्ही कॅल्क्युलेट केला, कॅल्क्युलेटही कसं करायचं आपण तेही बघू. बघा कसं कॅल्क्युलेट करायचा. इट इज लोअर क्लास लिमिट प्लस अप्पर क्लास लिमिट अपॉन 2. इट इज 14.5 प्लस 19.5 अपॉन 2. तर तो येतो 34 अपॉन 2 म्हणजे
म्हणजे पहिला क्लास मार्क आहे तुमचा 17. नाव व्हेरी इम्पॉर्टंट, नीट जर पाहिलं तर जेव्हा क्लासेस कंटिन्युअस नव्हते तेव्हा डिफरन्स होता 4चा. बघा इकडे, इकडे डिफरन्स कितीचा आहे 4चा, पण इकडे डिफरन्स कितीचा आहे बेटा 5चा. सो ॲड 5 इन दॅट. 5 ॲड केले 22, 5 ॲड केले 27, 5 ॲड केले 32, 5 ॲड केले 37, 42, 47 आणि 52. इथपर्यंत कळलं का? दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. हे खूप महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला आधी कळलं पाहिजे. नेक्स्ट, आता जर पाहिलं तर तुम्हाला फ्रिक्वेन्सी देताना त्यांनी दिली आहे. प्रॉब्लेम बघा समोर आहे आपल्या. 20 to 24 ची फ्रिक्वेन्सी आहे 38. म्हणजे काय 38, 46, 35, 24, 15 आणि 12. जर नीट पाहिलं तर फर्स्ट आणि लास्ट क्लास बॅलन्स राहिला आहे, तिथे लिहायचं 0 आणि 0. समजलंय नक्की? आपल्याला आता हे जे मार्क आहेत क्लास मार्क आहेत, ते क्लास मार्क आपण घेणारे एक्स ॲक्सिसवर आणि फ्रिक्वेन्सी घेणारे आपण वाय ॲक्सिसवर. नेहमी क्लास इंटरवल हे आपण एक्स ॲक्सिसवर घेतो. म्हणजे क्लास इंटरवलपासूनच आपल्याला क्लास मार्क मिळाले, म्हणजे तो कुठे घ्यायचा आपल्याला एक्स ॲक्सिसवर. आणि तुमची फ्रिक्वेन्सी असते ती नेहमी वाय ॲक्सिसवर असणार आहे. सो द कोऑर्डिनेट्स आर 17,0, 22,38, 27,46, 32,35, 37,24, 42,15, 47,12, and the last is 52,0. X coordinate and Y coordinate. आता मित्रांनो आपल्याला हे ग्राफवर प्लॉट करायचे आहेत. मी तुमच्यासाठी ते सगळं प्रिपरेशन्स आधीच करून ठेवलेले आहेत. सो आवर हॉरिझॉन्टल इज एक्स ॲक्सिस अँड वर्टिकल इज वाय ॲक्सिस. एक्स डॅश, वाय डॅश हे लिहायला विसरायचं नाही. ऑन एक्स ॲक्सिस वी आर गोइंग टू टेक एज ऑफ डोनर. सो सगळ्यात पहिल्यांदा आधी तिथे लिहायचं what we are going to take on x axis. खूप प्रिकॉशन्स घे, प्रॉपरली आपण लिहायचं आहे. लिहिताना बिलकुल घाई नाही करायची. एज ऑफ द डोनर, they are given age in years. Write the unit also. And now on y axis वर आपण काय घेणार आहोत? y axis वर असणार आहेत आपले नंबर ऑफ डोनर्स. Write it very 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 properly. After that, सुरुवात करताना फर्स्ट घ्यायचा आहे 17, आफ्टर 2 points 22, आफ्टर 2 points 27, आफ्टर 2 points 32, आफ्टर 2 points 37, आफ्टर 2 points 42, आफ्टर 2 points 47, and after 2 points 52. 2च्या गॅपने घेतलं म्हणजे काय होतं, ग्राफ तुमचा प्रपोर्शनमध्ये येतो. ओके, आता जी फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे नंबर ऑफ डोनर्स जर तुम्ही पाहिले, इट इज मॅक्सिमम 46. मग आपण काय करू, 5च्या डिफरन्सनी घेतले तरी आपल्याला जमेल. लेट अस टेक इट. इकडे घ्यायचे 5, 10, 15, आफ्टर 15 इट इज 20, 25, 30, 35, 40, 45 आणि लास्ट 50 पर्यंत घेऊ, कारण आपल्याला 46 घ्यायचं आहे. नाव प्लॉट द पॉईंट्स.
आता पॉईंट्स प्लॉट करायचे. मी मुद्दाम एक 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 पॉईंट प्लॉट करेन, जरा नीट लक्ष द्या. फर्स्ट पॉईंट आहे आपला 17, 0. 17 इज एक्स कॉर्डिनेट अँड 0 इज वाय कॉर्डिनेट. सो तो कुठे येईल तुमचा? इथे येईल एक्झॅक्ट. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे 22च्या वेळेला 38. नो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, मुलं ही कॉमन चूक आहे, ही चूक करू नये म्हणून काय करायचं, मी त्या आधी रफ वर्क करतो. आपण इकडे बघा नंबर ऑफ डोनर्स किती येतात? 5. सो लाईन्स किती आहेत बेटा तिथे? काय लिहायचं? लाईन्स आणि नंबर ऑफ डोनर्स. मी काय करतो तुमच्या लक्षात येईल. 10 लाईन्सला 5 नंबर ऑफ डोनर्स आहेत. म्हणजे 1 डोनरला 2 लाईन्स, 2 डोनरला 4 लाईन्स, 3 डोनरला 6 लाईन्स, 4 डोनरला 8 लाईन्स आणि 5 डोनरला 10 लाईन्स. लेट अस टेक 38. 38 म्हणजे काय? 3 म्हणल्यावरती किती लाईन्स? 6 लाईन्स. कशाच्या वरती? 35च्या वरती 6 लाईन्स. 27च्या वेळेला आपल्याला काय घ्यायचं आहे? 46 म्हणजे काय? 1 डोनर मीन्स 2 लाईन्स. मग हा आहे तुमचा 45च्या वरती 2 लाईन्स. नेक्स्ट 32च्या वेळेला आपल्याला घ्यायचं आहे 35. 32च्या वेळेला सोपं आहे. हा आहे तुमचा 32च्या लाईनमध्ये 35 मीन्स इथे. समजला? नेक्स्ट इज 37च्या वेळेला 24. बघा कसं करायचं. 1 डोनर म्हणजे 2 लाईन्स. 1 डोनर म्हणजे 2 लाईन्स. मग 25च्या खाली आपल्याला 2 लाईन्स यायचं. 37, 25च्या खाली 2 लाईन्स इथे. त्यानंतर 42च्या वेळेला 15 आहेत. 15 इझी आहे, डायरेक्ट पॉईंट आहे. 42च्या वेळेला 15. नेक्स्ट इज 47च्या वेळेला 12. तोही सोपा आहे. 2 म्हणजे बघा इकडे चुकू नका. 2 म्हणजे 4 लाईन्स. 2 म्हणजे 4 लाईन्स. 10च्या वरती 4 लाईन्स. आणि लास्ट 52च्या वेळेला 0. व्हॉट इज द नेक्स्ट वर्क? फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनमध्ये आपल्याला हे पॉईंट्स जॉईन करायचे असतात. जे कॉर्डिनेट्स आपले आले ते जॉईन करायचे. जॉईन इट विथ स्केल. डू इट व्हेरी प्रॉपरली. ते प्रॉपर स्केलने जॉईन केले तर छान दिसतात. एकच मिनिट. इथे तुमचा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन संपला. बट द वर्किंग इज नॉट एंडेड. आपल्याला पुढे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. द मेन व्हेरी 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 क्रुशियल पॉईंट इन दिस इट इज क्रिंक मार्क. आता हा काय असतो? इथे 17 पर्यंत आले, आपल्याला इथे क्रिंक मार्क करावा लागतो, जो कधीही विसरायचा नाही. तुमच्या प्रॉब्लेममधला हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, क्रिंक मार्क. आफ्टर दॅट व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, वी हॅव टू राईट द स्केल. वरती आपल्याला स्केल राहायची. आता स्केल कशी घेतली होती आपण? इथे लिहायचं प्रॉपरली. ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, बघा आपण तिथे किती घेतले? 17 आणि 25. त्याच्यात डिफरन्स आहे 5चा, म्हणजे आपण 2.5 घेतला. 2.5 इयर्स ऑन y axis 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 डोनर्स. हे सगळं झालं. ग्राफच्या वरती फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन लिहायला विसरायचं नाही, ते पण इम्पॉर्टंट आहे. आणि क्रिंक मार्क एक विसरायचा नाही. दॅट्स ऑल. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन समजला का? अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन होता तुमचा. थँक्यू.